सोबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ देखील जोडल्या गेलेल्या आहेत। खरं म्हणजे आपण विधान परिषदेमध्ये हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला होता आणि आता बीएमसी कडनं जे आहे ती दादरमधील कबूतरखान्यावरती कारवाई करण्यात येते, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांचा याला विरोध पाहायला मिळतोय। का सांगा? यामध्ये असं आहे की कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। या कबुतरांच्या विष्ठेमुळे किती आजार होतात याची सायंटिफिक कारण सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि म्हणून कुणालाही याचा त्रास होऊ नये। आम्ही तर आमच्या घरची माणसं गमावली आहेत, कबुतराच्या विष्ठेमुळे आम्ही आमच्या घरची माणसं गमावली आहेत, असे कित्येक लोक असतील ज्यांनी आपल्या घरची माणसं गमावली आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य करायला हवं। आपलं आयुष्यमान, आपलं जीवन चांगलं जायला हवं आणि जे आपल्यासाठी घातक आहे ते आपण टाळायला हवं। मला तर आश्चर्य वाटतंय की आता खाली कबूतरखान्यामध्ये धान्य टाकायला बंदी केली आहे, तर टेरेसवरती टाकतात। पण मी असं म्हणतेय की कशासाठी हा अट्टहास हवा आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवाला त्रास आहे त्या गोष्टी जर आपण टाळल्या तर ते सगळ्यांसाठीच चांगलं आहे। हे कबुतरांमुळे जी माणसं जात आहेत ती काही विशिष्ट काही धर्माची किंवा जातीची माणसं जात आहेत का? सगळे जात आहेत, सगळ्यांना त्रास आहे, तिथे राहणाऱ्या लोकांना त्रास आहे आणि आता या गोष्टी समोर आल्यात की या विष्ठेमुळे जे बॅक्टेरियाज आहेत आणि त्याच्यामुळे त्रास होतोय, फुफ्फुसाचे आजार होत आहेत आणि आताही जर आपण सुधारणार नसू तर याला काय म्हणायचं आपण? बरं, कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन बीएमसी करतेय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं मला वाटतंय। धन्यवाद चित्राजी, आपण ही आपली संपूर्ण भूमिका जी आहे ती TV9 शी बोलताना मांडलेली आहे। तर दादरमधील कबूतरखाना तोडण्यास नागरिकांनी विरोध केला। ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत, ज्यावेळेला तिथं नागरिक आणि पोलीस जे आहेत ते एकमेकांशी संवाद साधतायत आणि कारवाईला जी आहे ती स्थगिती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागरिकांकडनं या कारवाईला सध्या विरोध केला जातो।